नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत खास थंडीसाठी गुळाची करंजी कशी बनवायची। तिळाची करंजी तुम्ही बऱ्याचदा केली असेल, पण असं सारण वापरून तुम्ही खास थंडीसाठी गुळाची करंजी आतापर्यंत कधीच केली नसेल। खमंग खुसखुशीत संपेपर्यंत राहणारी ही गुळाची करंजी तुम्ही या थंडीमध्ये किंवा या संक्रांतीला नक्की ट्राय करून पहा। जर तुम्ही या पद्धतीने पीठ मळून घ्याल तर अगदी संपेपर्यंत ही करंजी खुसखुशीत राहील। कशी बनवायची, चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका बाउलमध्ये 2 वाटी मैदा घ्यायचा आहे। आता ज्या वाटीने किंवा ज्या कपने मैदा घेतला त्याच कपने किंवा वाटीने अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे। त्यानंतर थोडंसं चिमूटभर मीठ यामध्ये घालायचं आहे। आता एका चमच्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटांसाठी इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचे मोहन घालायचं आहे। आता इथे मी ज्या कपने बारीक रवा घेतला होता त्याच कपने अर्धा कप हे कडकडीत गरम तेलाचे मोहन घेतलेलं आहे आणि हे तेलाचे मोहन आपण या मैद्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता सुरुवातीला इथे आपल्याला हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटांपर्यंत इथे आपण हे चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हाताने हे चांगले मिक्स करायचं आहे। हे तेलाचे मोहन या मैद्याला छान असे चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे पीठ आहे ते छान असं खमंग आणि खुसखुशीत होईल। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे येणारे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे या पद्धतीने पिठाचा गोळा तयार होत असेल तर इथं हे मोहन अगदी परफेक्ट छान असं बसलेलं आहे। त्यानंतर इथं आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळण्यासाठी इथे आपल्याला थोडंसं कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून पीठ जे आहे ते पटकन छान भिजेल। गरजेनुसारच इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। आता इथे मला हे पीठ मळून घेण्यासाठी अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे। पीठ छान इथे मी हे मळून घेतलेलं आहे। अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप सैलही नाही, या पद्धतीने इथे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। आता यावरती आपल्याला प्लेट किंवा झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी हे छान असं भिजत ठेवायचं आहे। आता इथे आपण करंजीचे सारण तयार करणार आहोत। तर सर्वात अगोदर 1 वाटी शेंगदाणे इथे आपल्याला या पॅनमध्ये घालायचे आहेत। शेंगदाणे इथे आपल्याला छान असे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत। आता 7 ते 8 मिनिटांनंतर हे शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत। आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला 2 कप मुरमुरे घालून घ्यायचे आहेत। ज्या कपने आपण शेंगदाणे घेतले त्याच कपने किंवा वाटीने इथे आपल्याला हे मुरमुरे देखील घ्यायचे आहेत। आता हे मुरमुरे सुद्धा इथे आपण छान असे भाजून घेणार आहोत, जेणेकरून ते छान असे खुसखुशीत होतील। आता मुरमुरे सुद्धा छान असे भाजून घेतल्यानंतर आपण या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला एक अर्धा कप तीळ देखील घ्यायचे आहेत। आता हे तीळ सुद्धा इथे आपण छान असे खमंग भाजून घेणार आहोत। मंद आचेवरती जोपर्यंत हे तीळ छान असे तडतड उडत नाहीत
तोपर्यंत इथे आपल्याला हे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत. आता हे भाजून घेतलेले तीळ सुद्धा आपण या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता शेंगदाणे, मुरमुरे आणि हे तीळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. इथे मी हे थंड करून घेते. आता एक 5 ते 10 मिनिटांनंतर हे थंड झाल्यानंतर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. इथे मी हे संपूर्ण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता मिक्सरला इथे आपण हे बारीक करून घेणार आहोत. बारीक केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीचं मिश्रण इथे हे तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. इथे मी 1.5 वाटी एका छोट्या किसणीने किसून घेतलेला हा गूळ यामध्ये टाकलेला आहे. ज्या कपने आपण शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच कपने 1.5 कप इथे मी हा बारीक किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे आणि यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालून पुन्हा एकदा इथे आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे जो गूळ आहे तो पटकन यामध्ये मिक्स होईल. आता हे तयार झालेलं करंजीचं सारण इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. अगदी खमंग आणि खुसखुशीत इथं हे करंजीचं सारण तयार झालेलं आहे. आता इथे पीठ देखील छान असं भिजलेलं आहे. यामधील एक छोटासा गोळा इथे आपल्याला घ्यायचा आहे. आता याची पातळ अशी पारी इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता याच पद्धतीने मी 2 ते 3 पारी इथे लाटून घेतलेल्या आहेत. आता इथे मी करंजीचा साचा वापरलेला आहे. यामध्ये आपल्याला ही पारी ठेवून द्यायची आहे. याच्या कडेला इथे आपण थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे, जेणेकरून करंजी जी आहे ती तेलामध्ये फुटणार नाही. आता यामध्ये आपल्याला सारण घालून घ्यायचं आहे. 1-2 चमचे सारण इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे. करंजीमध्ये सारण भरताना आपल्याला भरपूर असं घालायचं आहे, जेणेकरून करंजी खाताना छान लागेल. आता इथे आपण ही करंजी तयार करून घेतलेली आहे आणि याच प्रकारे इथे आपण बाकीच्या सुद्धा करंज्या इथे तयार करून घेणार आहोत. तर पाहू शकता इथे आपली ही मस्त अशी गुबगुबीत करंजी तयार झालेली आहे. आता याच प्रकारे इथे मी बाकीच्या सुद्धा करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत. एका साईडला इथे मी कढईमध्ये तेल छान गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला या करंज्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. करंजी तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि 1-2 मिनिटांनंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरती इथे आपण या करंज्या छान अशा तळून घेणार आहोत. आता 1-2 मिनिटांनंतर इथे आपण ही करंजी पलटी करून घेऊयात. तर तुम्हाला पाहूनच कळत असेल करंजीला छान असे बारीक बारीक फोड देखील आलेले आहेत आणि खुसखुशीत करंजी इथे तयार झालेली आहे. आता इथे आपण या करंज्या काढून घेऊयात आणि याच प्रकारे इथे मी बाकीच्या सुद्धा सर्व करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही गुळाची करंजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. थँक्यू.